लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। संत गाडगेबाबा बागडेबाबा यांचे विचार आचरणात आणा, तुकाराम बाबा यांचं वक्तव्य। हजारोंच्या उपस्थितीत चिक्कलगी भुयार मठात तुकाराम बीज साजरी। बाबांचा लढा व बागडेबाबांचं नाव राज्यभर केलं। राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न बागडेबाबा यांनी समाजातील गोरगरीब, वंचित, असंघटित घटकांना न्याय मिळावा यासाठी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं। समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी जनजागृती केली। आजही समाजाला गाडगेबाबा बागडेबाबा यांच्या विचारांची गरज आहे। संत गाडगेबाबा बागडेबाबा यांचे विचार आचरणात आणा असं आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी केलं। श्री संत सयाजी बागडेबाबा यांनी 1944 रोजी चिक्कलगी भुयार मठ येथे तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळा सुरू केला। ज्यांना देहूला जाता येत नाही त्या भक्तांसाठी बागडेबाबांनी हा सोहळा सुरू केला। या वर्षीचा हा 81वा सोहळा उत्साहात पार पडला। तुकाराम बीज निमित्त मठात 2 दिवस हरिनाम जागर कीर्तन सोहळा पार पडला। काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराजांनी केलं। त्यावेळी तुकाराम बाबा बोलत होते। यावेळी मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, अनिता घाडगे, पुणे येथील मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय धुमाळ, वास्तुशास्त्रज्ञ सरिताताई लिंगायत, अमृत पाटील जाल्याळ यांच्यासह चिक्कलगी भुयार मठाचे सरपंच, उपसरपंच, संचालक सह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते। तुकाराम बाबा म्हणाले, समाजात आजही अनेक चुकीच्या गोष्टी घडतात। त्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवणं, जनजागृती करणं काळाची गरज आहे। पण तसं होताना सुदैवानं दिसत नाही। जो तो स्वतःच्या चक्रव्यूहात अडकलाय। मी मोठा झालो पाहिजे, सगळं मला मिळायला हवं असा भाव तयार झाल्यानं आज माणूस असमाधानी जीवन जगतोय। श्री संत गाडगेबाबा बागडेबाबा यांनी त्या काळी ज्या पद्धतीने जनजागृती केली त्याला आज तोड नाही। आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना आपल्या मनात कायम राहिली पाहिजे। समाजासाठी योगदान द्या, गोरगरिबांना अन्नदान, दानधर्म करा, पुण्य पदरात पाडून घ्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांचं गुरु श्री संत बागडेबाबा बागडेबाबांच्या विचाराच्या पावलावर पावलं ठेवत तुकाराम बाबांचं काम सुरू आहे। श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तुकाराम बाबांचं कार्य सुरू आहे। कोरोना, दुष्काळ, महापूर काळात बाबांनी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून काम केलं। जतला म्हैसाळचं पाणी मिळावं यासाठी त्यांनी लढा उभा केला। मुंबई मंत्रालयापर्यंत पायी दिंडी काढली। नुकतेच राज्यातील 36 जिल्ह्यातील 1,20,000 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली। त्यांच्यासाठी बाबांनी लढा उभा केला। देहू ते मुंबई पायी दिंडी काढली, पाठपुरावा केला। त्याचं फलित म्हणून त्या सर्वांना 5 महिन्यांची मुदतवाढ मिळाली। बाबांच्या या लढ्यानं संपूर्ण राज्यात प्रशिक्षणार्थी यांनी बाबांवर शुभेच्छांचा वर्षाव केला। चिक्कलगी भुयार मठ इथेही तुकाराम बाबांचा प्रशिक्षणार्थी यांनी जंगी सत्कार केला। या साऱ्यांचं श्रेय तुकाराम बाबांनी बागडेबाबा यांना दिलं। या लढ्यामुळे बागडेबाबा हे नाव राज्यभर झाल्याचा आनंद तुकाराम बाबा यांनी यावेळी व्यक्त केला। आमदार समाधान आवताडे यांच्यासह अनेकांनी तुकाराम बाबांचा सत्कार केला। तुकाराम बीजच्या निमित्तानं पुष्पवृष्टी सोहळा संपन्न होतोय। या तपोवन भूमीमध्ये संत बागडेबाबांच्या या वाहन झालेल्या या तपोवन भूमीला आणि तुकाराम बाबांच्या या आशीर्वादाने या ठिकाणी या भूमीचं आज तुकाराम बीजेच्या निमित्तानं त्या ठिकाणी पुष्पवृष्टी होत असताना महाराजांनी जी भूमिका आम्हाला सांगितली, काल परवाच विषय झाला होता, त्या विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती घालून त्या विद्यार्थ्यांची ज्या व्यथा आहे त्या सोडवण्याचं काम महाराजांनी निश्चित करेन। आपणही त्या ठिकाणी जर आपल्याला वेळ मिळाला, आपण मुंबईला गेला येत आहेत, जर मिळाला तर मुख्यमंत्री महोदयांचं एकदा भेट घालून आपली देतो। आपणही समक्ष त्यानिमित्त सांगितलं अजून बरं पडेल। मी आपल्याबरोबर 100% राहील आणि मुख्यमंत्री हे नक्कीच आज शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता पॉझिटिव्हनेस असणारे हे मुख्यमंत्री आणि 100% आपला प्रश्न सुटेल ही आज या निमित्तानं आज आपल्याला खात्री देतो। आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मी तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी अभिवादन करतो, बागडेबाबांना अभिवादन करतो आणि महाराजांना त्या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद। आणि आज खरोखर आपल्याला विनंती करतो जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षणार्थी जे विद्यार्थी आहेत त्यांची व्यथा आपल्या समोर सांगू इच्छितो की त्यांनी फक्त आम्हाला एक 5 महिने मुदत वाढवून दिलेली आहे। आपण ती मुदत वाढलेली आहे, अजून त्यामध्ये थोडी भर घालून
त्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कसं होईल यासाठी आपण देखील आपल्या माध्यमातून प्रयत्न करावे अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आल्याबद्दल तपोन रेंज चिखली भुयार मठातर्फे आपल्या मनातून आभार व्यक्त करतो आणि आपण 2 मिनिट आपलं मनोगत व्यक्त करावं. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.